शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कर्जमाफीच्या याद्या ई-केवायसी साठी लवकरच येणार आहेत। जर तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 11 जून 2026 रोजी ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यात आलेला आहे आणि एक समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीचे काय कामे असणार आहेत, ई-केवायसी आपली कशा पद्धतीने होऊ शकणार आहे, या संदर्भातील जो जीआर आलेला आहे तो जीआर व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, आपण आता जीआर समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्र उद्योग विभागांतर्गत दिनांक 11 जून 2026 रोजी हा जीआर घेण्यात आलेला आहे। या जीआर मध्ये जे ठळक मुद्दे आहेत एवढीच माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये जो मंत्रिमंडळ निर्णय झालेला होता त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया। याचबरोबर या समितीचे कार्य काय असणार आहेत, यादी कशा पद्धतीने व कधी येणार आहेत हे आपण समजून घेऊया। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेस मंजुरी देण्यात आली आहे। सदर मंजुरीस अनुसरून दिनांक 2 जून 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना रुपये 2 लाख पर्यंत कर्जमाफी व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। अशा रीतीने लाभ देताना शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची बँकेकडून प्राप्त माहितीच्या आधारावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती एक वेळा समझोता किंवा प्रोत्साहनपर लाभ देणे अभिप्रेत आहे, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता ही जी समिती आहे ती कशी असणार आहे, या समितीचे कार्य कशा पद्धतीने असणार आहेत, याचबरोबर कर्जमाफी जी आहे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ती उपलब्ध होणार आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। जिल्हा अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सदस्य, जिल्हा अग्रणी बँक असेल, अशा विविध या ठिकाणी सदस्य आहेत। आता बघा या समितीचे कार्य काय असणार आहेत। या योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेस सनियंत्रण करणे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे। दुसरा पॉइंट समजून घ्या, आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्याची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे। याचबरोबर योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, हा पॉइंट समजून घ्या। योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे मुख्य या ठिकाणी त्यांचा कार्य आहे। याचबरोबर अग्रिष्टक रजिस्टरवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता मेळावे आयोजित करून त्यास प्रसिद्धी देणे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाकरिता जिल्ह्यात मेळावे आयोजित करणे व प्रसिद्धी देणे, तक्रार निवारण करणे, योजनेत जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे, असे हे विविध कार्य असणार आहेत। अतिशय दिलासा देणारा अपडेट आहे। लवकरच यादी या संदर्भात येईल। यादी आल्याच्या नंतर ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल। धन्यवाद, पुन्हा भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।